नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत एकमेकांवर पराभवाचं खापर फोडण्यात येत होतं। त्यामुळे महाविकास आघाडी धुसफूस सुरू असताना आघाडी राहील की नाही याची चर्चा आता झालेली आहे। ही चर्चा सुरू झालेली असतानाच महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे। ठाकरे गटाने राज्यातील सर्वच्या सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन आघाडीच्या एकाला छेद दिला आहे। त्यामुळे महाविकास आघाडी फुटली असल्याचं सांगितलं जात आहे। यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। महाविकास आघाडी राहिली काय आणि फुटली काय त्याच्याशी आम्हाला काय घेणं, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे। नुकतंच शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या भव्य यशाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं होतं। त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत, शरद पवार हे चाणक्य आहेत। त्यांना लक्षात आलं असेल की लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सेट केलेलं फेक नॅरेटिव्ह विधानसभा निवडणुकीत कसं पंचर झालं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकारण करणारी नाही तर राष्ट्र निर्माण करणारी शक्ती आहे हे शरद पवार यांना समजलं असेल। आपल्या स्पर्धकाचं सुद्धा कौतुक करावं लागतं, म्हणून त्यांनी RSSचं कौतुक केलं असावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गट अखेर महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतील फुटीवर शिक्कामोर्तब झाला आहे। काल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आघाडीच्या पराभवावरून मित्रपक्षांना जबाबदार धरलं होतं। त्यानंतर आज संजय राऊत यांनी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा एकच खडबड उडाली आहे। ठाकरे गटाच्या निर्णयानंतर काँग्रेस मात्र बॅकफूटवर आली आहे। काँग्रेस नेत्यांनी ठाकरेच्या निर्णयावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। एकीकडे दिल्ली विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत फूट पडल्याची बातमी असताना आता शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीला मोठा झटका दिला आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकांत शिवसेना उद्धव ठाकरे गट एकटाच निवडणुका लढविणार असल्याचे संकेत नेते संजय राऊत यांनी दिले आहेत। गेल्या 5 वर्षात हा पहिलाच प्रसंग असेल ज्यात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी फारकत घेत स्वतंत्र निवडणूक लढविणार आहे। साल 2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र महाविकास आघाडीची मुहूर्तवेळ रोवली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला 2 दिवसांची CID कोठडी ठोठावण्यात आली आहे। या हत्या प्रकरणात विष्णू चाटे याच्यावरही मकोका लावण्यात आला आहे। विष्णू चाटे हा संघटित गुन्हेगाराचा भाग आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलं होतं। विष्णू चाटेच्या चौकशीसाठी कोठडी हवी असा युक्तिवाद वकिलांना न्यायालयात केला होता। त्यांची ही मागणी मान्य करत न्यायालयाने विष्णू चाटेला 2 दिवसांची CID कोठडी दिली आहे। सध्या महाविकास आघाडीतील प्रवक्त्यांच्या तोफ या एकमेकांविरोधात आग ओतत आहेत। पराभवानंतर उरला सुरला दारुगोळा एकमेकांवर डागण्यात कुठलीही कसर सोडली जात नसल्याचे चित्र आहे। त्यातच आज उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एकला चलो रे याचा नारा दिल्याने वादाला तोंड फुटले आहे। तर दुसरीकडे त्यांनी मी मोदींना देव मानतो असं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। आज दिवसभर संजय राऊत यांच्या स्फोटक वक्तव्याचे पडसाद दिसून आल्यास नवल वाटायला नको। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड मधील घटनेवर भाष्य करताना अप्रत्यक्षपणे आमदार सुरेश धस यांना टोला लगावला। सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्ह्यात बदनाम झाल्याचं त्यांनी म्हटलं। तसेच बीड सारख्या घटना अनेकही जिल्ह्यात होतात। कालच पुण्यात मुलीची हत्या झाल्याचं त्यांनी सांगितलं। आता पंकजा मुंडेंच्या टीकेला आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलं। आम्ही बीड नाही तर परडी सोबत बोलतोय असा पलटवार धस यांनी केलाय। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे। सध्या वाल्मिक कराड हा एका खंडणी प्रकरणाच्या आरोपासंदर्भात CID कोठडीत आहे। अशातच आता अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा गौप्यस्फोट पंढरपुरातील एका शेतकऱ्याने केला आहे। पैसे परत मागितल्यावर वाल्मिक कराडने मारहाण करून हाकलून दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईत कार्यालयाबाहेर हत्या झाली होती। या खून प्रकरणात मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला क्लीन चिट दिली, तर त्याचा लहान भाऊ अनमोल हा यातील मास्टरमाइंड असल्याचा दावा केला। पण या संपूर्ण तपासावर त्यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी गंभीर आरोप केले आहेत। मुंबई पोलीस काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या हत्येमागे बिल्डर लॉबी असल्याचा दावा त्यांनी केलाय। SRA विकास प्रकल्पातून ही हत्या झाल्याचा दावा होत असताना त्या दृष्टीने तपास का करण्यात आली नाही? ज्यांच्यावर संशय व्यक्त केला त्यांची पोलिसांनी चौकशी का केली नाही? जे संशयित आहेत त्यातील काही बांधकाम व्यावसायिक आहेत असा आरोप झिशान सिद्दीकी यांनी केलाय। बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली। या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे। तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे। यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुमच्याकडे पुरावे असतील तर ते न्यायालयाला द्या, CID ला द्या, SIT ला द्या, पण पुरावे नसताना आरोप करणं कितपत योग्य आहे अशी भूमिका घेतली आहे। त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।